गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पच्यती, पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, कर्मणाभ्या जाणाविय पज्जाविय, जाया जाह्य कुलकोडी संजुआ सव्वे, सर्वे गहना गहनादियेण भणिया, कमेण कमेण 24 24 ठाणी. ठाणी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. ज्ञान मार्गणा आपण बघतो आहे आणि ज्ञान मार्गणेमध्ये आमचं प्रकरण मतिश्रुत अवधी ज्ञान आणि कुमती कुश्रुत कुअवधी इथपर्यंत झालेला आहे. आणि आता मनपर्यय ज्ञानाविषयीची तालिका चार्ट आपल्याला बघायचा आहे. मनपर्यय ज्ञान. तर मनपर्यय ज्ञानाबद्दलही आपण हेच सांगू शकतो, कारण हे ज्ञान देखील क्षयोपक्षमिक आहे. क्षयोपक्षमिक असल्यामुळे हे मनपर्यय ज्ञानावरण कर्माच्या क्षयोक्षमाच्या निमित्ताने हे याचं अंतरंग कारण आहे. आणि अंतरंग कारण असताना जे आता इहामती ज्ञान पूर्वक उत्पन्न होतं, कारण दर्शनापूर्वक ज्ञानम असं आमचं सूत्र आहे. पण मनपर्यय ज्ञानाच्या आधी दर्शन होत नाही. दर्शन होत नाही म्हणजे सांगितलेलं नाहीये. अवधी ज्ञानापूर्वी अवधी दर्शन सांगितलं, मतिश्रुत ज्ञानापूर्वी चक्षु अचक्षु दर्शन सांगितलं. तसं मनपर्यय ज्ञानापूर्वी दर्शन सांगितलेलं नाही. मग हे ज्ञान कोणत्या दर्शन पूर्वक होतं हा प्रश्न सहज येतो. आणि त्याचं उत्तर देताना इहामती ज्ञानानंतर मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती होते. आणि इहापूर्वी अवग्रह होणार आहे आणि अवग्रहाच्या आधी चक्षु किंवा अचक्षु अशा प्रकारचं दर्शन प्रथम होईल. म्हणजे पहिल्यांदा चक्षु किंवा अचक्षु दर्शन होईल, त्यानंतर अवग्रह होईल, नंतर इहामती ज्ञान होईल आणि इहामती ज्ञानातून मनपर्यय ज्ञानाची प्रवृत्ती दिसते. हे मनपर्यय ज्ञान जिथे मनुष्य क्षेत्र आहे तेवढं याचं सीमित क्षेत्र आहे. म्हणजे अडीच द्वीपामध्येच हे जाणू शकतं. अडीच द्वीपाच्या बाहेर मनपर्यय ज्ञानाचं क्षेत्र असत नाही. आत्मिक शक्तीने हे ज्ञान जाणते. आणि जे जीवाचे मनामध्ये संस्कार असतात, संज्ञी पंचेंद्रिय जीवाचे, हे संस्कार काही काळपर्यंत दृढ राहतात. तर हे या संस्कार रूपामध्ये जे काही मनावर अंकित झालेलं आहे त्याच्या अवलंबनाने ते मनातील विकल्पांना घेऊन मनपर्यय ज्ञान त्या ठिकाणी प्रवृत्त होतं. जाणणार आहे आत्मिक शक्तीने, परंतु पूर्वी अशा प्रकारचं त्या ठिकाणी मनाचा म्हणजे मनामध्ये असलेल्या पदार्थांच्या माध्यमातून तेच जाणतं. जसं एखादी व्यक्ती जर कुणाचा विचार करत असेल, नावाचा विचार करत असेल, किंवा या शहरामध्ये दुष्काळ पडणार आहे, सुकाळ येणार आहे, पाऊस कसा पडेल, वर्षण होईल का, अशा प्रकारचा जर तिचा मनामध्ये विचार सुरू असेल तर त्या मनाचं अवलंबन घेऊन मनपर्यय ज्ञानी त्या ठिकाणी स्पष्ट आत्मिक शक्तीने पूर्ण त्या संबंधीचं विशद ज्ञान करू शकतात. असं हे मनपर्यय ज्ञान असणार आहे. हे मनपर्यय ज्ञान हे निश्चितपणे निर्ग्रंथ मुनी अवस्थेतच प्राप्त होतं. आणि शिवाय याचा एक नियम हा आहे की मनपर्यय ज्ञान ज्या जीवांना होतं त्या जीवांना निश्चितपणे पुरुष वेदच म्हणजे भाव वेद पुरुष वेदच त्यांना असला पाहिजे. स्त्री वेदवाल्याला किंवा नपुंसक वेदवाल्याला मनपर्यय ज्ञान होत नाही. याशिवाय मनपर्यय ज्ञानासोबत आहार कृद्धी पण प्राप्त त्या जीवाला होत नाही किंवा परिहार विशुद्धी संयमाची देखील प्राप्ती होत नाही.
तर अशा काही ठळक वैशिष्ट्ये मनपर्यय ज्ञानासंबंधी आपल्याला बघता येणार आहेत. मनपर्यय ज्ञानाचा आपण चार्ट लावू. गती किती राहतील मनपर्यय ज्ञानामध्ये? मनुष्य गती जीवांनाच होणार मनुष्य आहे. गतीच राहील. मनुष्य जीवांनाच होईल. नंतर इंद्रिय पंचेंद्रिय पंचेंद्रिय राहील. काय रस रस काय राहील? योग किती राहील? 4 वचन योग, 4 मनयोग आणि 1 काय योग औदारिक. औदारिक काय योग एवढे 9च योग त्या ठिकाणी राहतील. कारण वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र, कारमान आणि औदारिक मिश्र हे कोणतेही योग आता राहणार नाही. औदारिक काय योगच त्या ठिकाणी 1 राहील आणि 4 मनाचे आणि 4 वचनाचे. वेद किती राहतील? फक्त पुरुष फक्त पुरुष वेद. कषाय किती राहतील? संज्वरांचे 4 राहील पंजरांचे 4 आणि पुरुष वेद आणि स्त्री वेद नाही राहणार 9 पैकी. 7 9 कशा म्हणजे 7 नौकषाय आणि 4 संज्वलन असे 11 कषाय राहतील. ज्ञान किती राहतील? ज्ञान स्वकीय स्वकीय मनपर्यय ज्ञान. घेतलं. मनपर्यय ज्ञान तसं पाहिलं तर 3 ज्ञान लावू शकतो आपण. एक तर अशी जोडी राहू शकते मतिश्रुत मनपर्यय किंवा मतिश्रुत अवधी मनपर्यय अशी पण जोडी असू शकते. 4ची असेल तर तसं कॉम्बिनेशन राहील. 3चं असेल तर असंही राहू शकेल. पण या ठिकाणी मनपर्यय ज्ञानाचं प्रकरण असल्यामुळे स्वकीय अशा प्रकारचं ज्ञान लावलेलं आहे. संयम किती राहतील? सामायिक छेदोपस्थापना, सूक्ष्म सांपराय आणि यथाख्यात. यथाख्यात 4 तऱ्हेचे संयम राहतील. दर्शन दर्शन चक्षु आणि अवधी दर्शन असू शकते. अवधी दर्शन राहतील. लेशा शुभ लेशा शुभ 3 शुभ 3 लेशा राहतील. भव्य भव्यच असतील ना हे. भव्यच आहे. सम्यक्त्व क्षायिक आणि क्षायक्षमिक दोन्ही असू शकते. क्षायिक आणि क्षायक्षमिक. उपशम वाल्यांना मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. एक तर उपशमाचा काळ अत्यल्प आहे, त्याच्यामुळे मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती त्या ठिकाणी संभवनीय नाही आणि म्हणून उपशम सम्यक्त्वामध्ये मनपर्यय ज्ञान होत नाही. संज्ञीच राहील. संज्ञीच आहे. आहारकच असेल कारण मिश्रावस्था नाही आहे. नंतर जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. गुणस्थान 6व्या पासून 12व्या पर्यंत. पर्याप्ती साही पर्याप्ती राहतील. प्राण 10 प्राण पण 10 प्राण 10 पण राहतील. संज्ञा 4 पण राहतील. 4ही राहतील. क्रमाक्रमाने त्या कमी पण होतील आणि 0 पण होऊ शकेल. क्रमाक्रमाने कमी होऊन 0वरही जाऊ शकतात. उपयोग 1 ज्ञानोपयोग, 3 मनपर्यय ज्ञान दर्शनोपयोग आणि 3 दर्शन उपयोग. 4 उपयोग. ध्यान 6व्या पासून आहे म्हणून मग 3 अर्थ ध्यान, 4 धर्म ध्यान आणि 1 शुक्ल ध्यान. 2 राहील. काय झालं? आवाज नाही येत आहे. ध्यान किती राहतील? 6व्या पासून 12व्या पर्यंत असल्यामुळे 3 अर्थ ध्यान. 12व्या पर्यंत ध्यान लावायचे आहे. त्याच्यामुळे 6व्या मध्ये आम्हाला अर्थ ध्यान 3 लावावे लागतात. धर्मध्यानाचे 4 भेद आणि शुक्ल ध्यान 2 तऱ्हेचं. म्हणून 4 3 आणि 2 अशा प्रकारचे 9 ध्यान राहतील. 6व्या गुणस्थानात फक्त निदान नावाचा अर्थ ध्यान जाते.
3 प्रकारचे अर्थध्यान आहे. नंतर तिथेच त्या ठिकाणी 4 धर्मध्यान पण असू शकतात आणि श्रेणी आरोहण केल्यानंतर 12व्या पर्यंत आवाज कटत आहे. म्यूट झाला विजय. माईक म्यूट झाला विजय. हा सुरू झालाय आता. हा आवाज येतोय ना? हो आता येतोय. आश्रव किती राहतील? आता पाहिल्याप्रमाणे कषाय होते 11 कषाय आणि 9 योग. 20 प्रकारचा आश्रव राहील. जाती आता मनुष्य संबंधी 14 जाती लावायची 14 लाख आणि कुल पण 14 14 लाख लाख कोटी लावायचं. आता आपल्याला भाव लावायचे मनपर्यय ज्ञानामध्ये. मनपर्यय ज्ञानामध्ये भाव किती राहतील? औपशमिक औपशमिक भाव 2 भाव राहील का? दोन्ही राहतील. दोन्ही राहतील. आपण सम्यक्त्वच रिजेक्ट केलं औपशमिक. त्याच्यामुळे चारित्र्याचा प्रश्नच नाही. म्हणून औपशमिक भाव राहणार नाही. मनपर्यय ज्ञानी औपशमिक सम्यक्त्वाचंच आपण नाकारलं. त्याच्यामुळे औपशमिक सम्यक्त्वच नाही आणि औपशमिक चारित्र्य पण असणार नाही. नंतर क्षायिक मध्ये क्षायिक भाव, क्षायिक सम्यक्त्व आणि क्षायिक चारित्र्य 2 भाव क्षायिक चारित्र्याचे राहू शकेल. क्षाय परत आवाज गेला. क्षायोक्षमिक भावामध्ये किती राहतील? एक गती कषाय 4 कषाय 4 सुज्ञान नाही, क्षायोक्षमिक भाव लावतोय ना आपण. 4 ज्ञान 3 दर्शन 5 लब्धी. नंतर सम्यक्त्व राहणार नाही, देश संयम राहणार नाही, सकल संयम राहील. म्हणून 4 ज्ञान 3 दर्शन 5 लब्धी नंतर सकल संयम आणि सम्यक्त्व एवढे भाव राहतील. औदयिक मध्ये एक गती 4 कषाय 4 कषाय वेद 1 मुख्यात्व नाही, अज्ञान नाही, अज्ञान आहे, औदयिक अज्ञान आहे, असंयम नाही, असिद्धत्व आहे आणि शुभलेश आहे. आणि पारिणामिक भावामध्ये 3 पैकी 2 पारिणामिक भाव राहतील. आणि भोग्यत्व. भाव पाहिले आपण. आता मनपर्यय ज्ञान कशाला म्हणायचं त्याची पण थोडी व्याख्या आपण सुरुवातीला बघितलेली आहे की मनपर्यय ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना दुसऱ्याच्या मनोगत पदार्थांना जो एक देश प्रत्यक्ष जाणते ते मनपर्यय ज्ञान आहे. चिंता अचिंता अर्धचिंता के विषयभूत अनेक भेद रूप पदार्थ को जो ज्ञान नरलोक के भीतर जानता है वह मनपर्यय ज्ञान होता है. चिंता अचिंता, चिंता याचा अर्थ विचार केलेला पदार्थ, अचिंता याचा अर्थ ज्याचा मनामध्ये विचारही केलेला नाही असा पदार्थ, किंवा अर्धचिंता म्हणजे कधी कधी विचार तर केला आहे आणि विचार अर्धवटच सुटला, परत त्याच्यावर विचाराची पूर्णता झाली नाही
याला म्हणायचं चिंता, अचिंता किंवा अर्धचिंता. घ्यावं लागेल मला आता, मग गेलं की घेते. तर चिंता याचा अर्थ चिंतन केलेल्या वस्तूविषयीचा. अचिंता म्हणजे ज्याचा भविष्यात विचार होईल, आज तर विचार पण नाहीये अशा पदार्थांचा. किंवा एखादा पदार्थ जर आम्ही अर्धवट चिंतनात घेतला असेल आणि तो विचार आमचा सुटलाही असेल, असे अनेक विचार जे मनामध्ये असतात, अशा या भेदरूप पदार्थांचं जे ज्ञान नरलोकामध्ये, म्हणजे कारण मनुष्य जिथे आहे त्याच ठिकाणी मन राहणार आहे मनुष्यांचं, आणि मनाच्या द्वारा प्रवृत्ती होणार आहे. म्हणून मनपर्यय ज्ञानाचं क्षेत्र हे अडीच द्वीप एवढंच त्याचं क्षेत्र राहणार आहे. त्याच्या आतमध्येच मनपर्यय ज्ञान जाणायला समर्थ आहे. मनपर्यय ज्ञान कितने प्रकार का होता है? किती प्रकारचं आहे मनपर्यय ज्ञान? 2 प्रकारचं. 2 प्रकारचं आहे. कोणते? ऋजुमती आणि विपुलमती. ऋजुमती आणि विपुलमती. ऋजुमतीचा अर्थ काय? ऋजू म्हणजे सरळ 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 विचारांना. सरळ विचारांना, म्हणजे जे रुजू मनानी विचार केला आहे, रुजू वचनानी सांगितल्या गेलेला आहे, आणि रुजू कायेने जे अभिव्यक्त झालेलं आहे, अशा पदार्थांना निष्पन्न, निवर्तित म्हणजे निष्पन्न म्हणजे स्पष्ट, आणि प्रगुण म्हणजे डायरेक्ट सरळ सरळ जे विचार आहे, अशा विचारांना दुसऱ्याच्या मनांना प्राप्त वचन काय मनकृत अर्थ के विज्ञान से निर्वर्तित या रुजू जिसकी मती है वह रुजुमती कहलाता है. म्हणजे सरळ मनाने जो विचार केला गेला असेल एखादा पदार्थ, सरळ वचनाने सांगितला आहे आणि सरळ कायेनी ज्याची अभिव्यक्ती झालेली आहे, आणि ज्याचे स्पष्ट अशा प्रकारचं जे ज्ञान जाणतं, त्या ज्ञानाला रुजुमती मनपर्यय ज्ञान म्हटल्या जातं. आणि विपुलमती मनपर्यय ज्ञान कि अपने और पर के व्यक्त मन से या अव्यक्त मन से चिंतित या अचिंतित किंवा अर्धचिंतित सभी प्रकार के चिंता, जीवन मरण, सुख दुख, लाभ अलाभ आदि को जो जानता है वह विपुलमती मनपर्यय ज्ञान कहलाता है. वक्र याचा अर्थ, वक्र म्हणजे जो काही कपटी विचार आहे हा विचार नाही घ्यायचा. वक्र याचा अर्थ घ्यायचा की जो पदार्थ आम्ही चिंतनातही घेतला नाही, भविष्य काळात चिंतनात येईल, किंवा काही वेळेला आपण थोडा विचार करतो आणि त्या विचाराची धारा संपून जाते, आपल्याला देखील त्या विचाराची आठवण राहत नाही, असा जो विचार आहे, या विचारांना वक्र विचार म्हटल्या जातात. आणि अशा वक्र म्हणजे विपुल अशा विचारांना जे ज्ञान जाणतं, आणि हे ज्ञान जाणतं, तर एखाद्या व्यक्तीने जर काही विचारलं की या ठिकाणी जीवन मरण कुणाचं कसं आहे, किंवा या ठिकाणी सुखदुःखाची मात्रा कशी राहील, कुणाला लाभ अलाभ मिळेल का, दुष्काळ पडेल किंवा सुका पडेल, काय आपदा येऊ शकेल, इत्यादी अनेक प्रश्नांची जे सहज रीतीने उत्तर देऊ शकतात, असं जे ज्ञान आहे ते विपुलमती मनपर्यय ज्ञान म्हटल्या जातं. रुजुमती आणि विपुलमती मनपर्यय ज्ञानात काय विशेषता आहे? तत्वार्थ सूत्रात सूत्र आहे, विशुद्धी प्रतिपाताभ्याम तद्विशेष. विशुद्धी आणि प्रतिपात म्हणजे अप्रतिपात या दृष्टीने रुजुमती आणि विपुलमती मनपर्यय ज्ञानामध्ये विशेषता आहे. रुजुमती आणि कसं आहे, रुजुमती हे कमी विशुद्ध आहे आणि विपुलमती मनपर्यय ज्ञान अधिक विशुद्ध आहे.
द्रव्य क्षेत्र काल भावाच्या चारही अपेक्षेने विपुलमती मनपर्यय ज्ञान अधिक विशुद्ध असणार आहे. आणि अप्रतिपात म्हणजे न सुटणं, अप्रतिपात की अपेक्षा विपुलमती मनपर्यय ज्ञान विशिष्ट है, क्योंकि इसके स्वामियों के प्रवर्धमान चारित्र पाया जाता है, परंतु रुजुमती प्रतिपाती है, क्योंकि इसके स्वामियों के कारण विपुलमती मनपर्यय ज्ञान हे प्रवर्धमान चारित्रधारी मुनींना होतं आणि केवल ज्ञान होईपर्यंत हे ज्ञान सुटत नाही. तद्भव मोक्षगामी जीवांनाच विपुलमती मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. परंतु रुजुमती जे आहे हे रुजुमती मनपर्यय ज्ञान हे कदाचित हीयमान अशा चारित्र मुनींना पण संभवनीय आहे आणि केवळ ज्ञान होईपर्यंत हे सुटणार नाही याचीही खात्री नाही. म्हणजे रुजुमती मनपर्यय ज्ञान प्रतिपाती आहे आणि विपुलमती मनपर्यय ज्ञान अप्रतिपाती असणार आहे. अशा तऱ्हेने दोन दृष्टीने या रुजुमती आणि विपुलमती मनपर्यय ज्ञानामध्ये फरक आहे. मनपर्यय ज्ञान किसको होता है, कुणाला होतं मनपर्यय ज्ञान, कुणाला होतं? वैशिष्ट्य काय मनपर्यय ज्ञान? मुनींना होतं. आणखी पुरुषवेदी पुरुषवेदींना पुरुषवेदींना आणखी ज्यांना आहारक हे आहे त्यांना नाही होत, आहारक वृद्धी वगैरे असेल त्यांना होणार नाही. नंतर कर्मभूमीज, कारण संयम कर्मभूमीज मध्येच आहे म्हणून कर्मभूमीज मध्येच होईल. नंतर पर्याप्तक जीवांनाच होईल, अपर्याप्तक जीवांना होणार नाही. अशा प्रकारे वैशिष्ट्य सांगितली की मनपर्यय ज्ञान मनुष्यों में ही होता है, देव नरक तिर्यंच योनि में नहीं. मनुष्यों में भी गर्भजों में होता है, सम्मूर्छन मनुष्यों को नहीं. कारण सम्मूर्छन मनुष्यांचं तसंही आयुष्य अत्यंत क्षुद्रभव प्रमाण असतं. एक श्वासात 18 वेळा त्यांचं जन्म मरण होतं सम्मूर्छन मनुष्यांचं. आणि म्हणून हे चार म्हणजे मनपर्यय ज्ञान त्या ठिकाणी होणं शक्य नाही सम्मूर्छन जीवांना. नंतर गर्भजों में भी कर्मभूमियों के ही होता है, अकर्मभूमियों में नाही. म्हणजे भोगभूमी ज्यांना होणार नाही. आणि म्लेंछ खंड जे आहे म्लेंछ खंडातील जीवांना पण होणार नाही. कर्मभूमियों में भी पर्याप्तकों के ही होता है, अपर्याप्तकों के नहीं. उसमें भी सम्यक दृष्टियों के होता है, मिथ्यात्व सासाधन सम्यक मिथ्या दृष्टि के नहीं. उनमें भी संयतों के होता है, असंयतों के अथवा संयता संयतों के नहीं. संयतों में ही प्रमत्त से लेकर क्षीण कषाय गुणस्थान तक होता है, उसके ऊपर नहीं. तर नंतर केवळ ज्ञानच होणार आहे. आणि पहिले म्हटलं तर पहिले मुनीपणा नाही, म्हणून पहिले पण नाही आणि नंतर पण असणार नाही. उसमें भी प्रवर्धमान चारित्रधारी वालों के ही होता है, हीयमान चारित्रधारियों के नहीं. उनमें भी 7 रुद्धियों में से अन्यतम रुद्धि को प्राप्त होने वाले को ही होता है, अन्य के नहीं. 7 रुद्धी ज्या सांगितलेल्या आहे, चारण रुद्धी, बुद्धिवृद्धी, औषध वृद्धी आदी ह्या रसवृद्धी याच्यामध्ये वृद्धि प्राप्त मुनींना होतं, बाकीच्यांना नाही. वृद्धि प्राप्तियों में भी किन्हीं के ही होता है और सबको नहीं होता है. अशा तऱ्हेने मनपर्यय ज्ञानाविषयीची विशेष माहिती सांगितली. किंवा मनपर्यय ज्ञान प्रमाद से रहित अप्रमत्त मुनी को ही उत्पन्न होता है. प्राप्त होतानाचा क्रम आहे 7व्या गुणस्थानामध्ये प्राप्ती होते अप्रमत्त दशेमध्ये. आणि उपयोग ज्या वेळेला होतो मनपर्यय ज्ञानाचा त्यावेळेला तो 6व्या गुणस्थानात असतो. आणि म्हणून 6व्या 7व्या आणि पुढे 12 पर्यंत मनपर्यय ज्ञान असू शकतं. वहां अप्रमत्तपणे का नियम
उत्पत्ति काल के लिए ही है, पीछे प्रमत्त संयत अवस्था में भी वह संभव है। मन परिज्ञानी के अवैध अवस्था में कितने संयम होते हैं? अवैध अवस्था आणि अवैध अवस्थेमध्ये किती संयम असतात मन परिज्ञानींना? अवैध सूक्ष्म अवस्था 9व्या संपर्याय आणि गुणस्थानापासून, यथाख्यात. हा, सूक्ष्म संपर्याय आणि यथाख्यात. आणि अवैध भागात 9व्या गुणस्थानात सामायिक आणि छेदोपस्थापना पण. सवेद भागात. सवेद अवैध भागामध्ये, अवैध भागात सामायिक आणि छेदोपस्थापना आहे 9व्या गुणस्थानात, 10व्यात सूक्ष्म संपर्याय आणि 11 आणि 12च्या अपेक्षेने यथाख्यात. मन परिज्ञानी के अरति शोक कषाय के साथ कितने गुणस्थान होते हैं? मन 6 परिज्ञानी ते के 9 अरति आणि शोक कषाय के साथ 6, 7, 8. 9 पर्यंत होतील. 6वं, अरती 7वं आणि 8वं 3 गुणस्थान 8 होतात. 8वं पण घेतलं कारण 9 अरति 9 शोक. नाही होणार का? अरती 9 पर्यंत असतील. अरति आणि शोक 8व्या गुणस्थानापर्यंत उदयात आहे म्हणून ओके. घेतलेले आहे. हास्यादी हम्म, 4 हम्म. वगैरे घेतलेले ना आपण, ते मागे चार्ट लावला आपण, त्याच्यामध्ये 8व्या गुणस्थानापर्यंत ते घेतलेलं आहे. बंध विच्छुत्ती त्याची 6व्यात होते, पण 8व्यापर्यंत त्याचा उदय आहे आणि म्हणून ते घेतलेले आहे. मन परिज्ञान में कषायों की विवेचना कैसी करनी चाहिए? मन परिज्ञानात कषाय कसे लावू? 6व्या गुणस्थानापासून आपल्याला कषाय लावायचे आहे. 6व्या गुणस्थानात असेल तर संज्वलन किती? संज्वलनचे आणि संज्वलनचे 4 आणि इकडे संज्वलनचे हे 4. हास्य रती मधलं शोक. नंतर मग हळूहळू एक एक कषाय कमी 7 करून. नो कषाय आणि संज्वलन 4 एवढे लावावे लागतील. 6, 7, 8 गुणस्थानात संज्वलन चतुष्क आणि स्त्री आणि नपुंसक वेद सोडून 7 कषाय. कुठपर्यंत? 8व्या गुणस्थानापर्यंत. नंतर 9व्या गुणस्थानामध्ये काय गेलं? पुरुष वेद गेला परत, मग संज्वलन 4 राहिले. नंतर संज्वलन चतुष्क राहिलं, नंतर क्रोध गेला, मग 3 राहिले. मग परत क्रोध गेल्यानंतर मान गेला, माया आणि लोभ राहिलं. नंतर 10व्या गुणस्थानात 1 लोभच राहिला आणि 9व्या गुणस्थानामध्ये शेवटच्या याच्यामध्ये केवळ बादर लोभ राहिला आणि कषाई. म्हणजे आपल्याला 11 कषायांपासून 0 कषायांपर्यंत कषाय लावायचे. 11 कषाय लावताना 6व्यापासून 8व्या गुणस्थानामध्ये 11 कषाय लागतात. मग पहिल्यांदा पुरुषवेद जातो, पुरुषवेद गेल्यानंतर मग क्रोध जाईल, मग मान जाईल, मग माया जाईल, मग बादर लोभ राहील आणि नंतर सूक्ष्म लोभ, अशा क्रमाने. आणि नंतर त्या ठिकाणी 11 आणि 12व्या गुणस्थानामध्ये 0 कषाय राहतील. घेऊ का पुढे की डिस्टर्बन्सेस होतात आहे तर क्लास बंद करू? डिस्टर्बन्सेस खूप होऊ लागले आज. आता जर डिस्टर्बन्सेस झाला तर क्लास बंद करते. मग मन परिज्ञानी के कौन से सम्यक्त्व में कम गुणस्थान होते हैं?
मन पर्याय ज्ञानी के कौन से सम्यक्त्व में सबसे कम मन पर्याय सम्यक्त्व ज्ञानी आहे हा कोणत्या सम्यक्त्वात? यथाख्यात मध्येच लावावं लागेल. क्षायोक्षमिक सम्यक्त्वात. कारण क्षायोक्षमिक सम्यक्त्वच 2 गुणस्थानात आहे, म्हणून 6व्या आणि 7व्या. संयम की सम्यक्त्व? काय सम्यक्त्व होतं का? सम्यक्त्वामध्ये ओके. मन पर्याय ज्ञानी के कौन से सम्यक्त्व में सबसे कम गुणस्थान होते है. आता दुसरं तर क्षायिक सम्यक्त्व लावावं लागते, कारण औपशमिक तर लागत नाही आणि क्षायोक्षमिकच आहे. क्षायिकमध्ये सगळेच असतात. क्षायोक्षमिकामध्ये 2 गुणस्थान, आणि क्षायिक असेल तर तो 12व्या पर्यंत जाऊ शकतो, त्याच्यामुळे तेच लावावं लागतं. मन पर्याय ज्ञानी के छठा गुणस्थान है तो उसके कम से कम 7 प्राण क्यों नहीं हो सकते. 6व्या गुणस्थानामध्ये आहारक वृद्धीच्या अपेक्षेने 7 प्राण पण सांगितलेले आहे. प्रश्न इथे या ठिकाणी असा केला की मन पर्याय ज्ञानीला देखील 7 प्राण का सांगितले नाही. त्यांना आहारक वृद्धीच नाही आहे ना. त्यांना मन पर्याय आहारक ज्ञानीला. वृद्धी होत नाही आणि म्हणून त्यांना 7 प्राण सांगितलेले नाही. मन पर्याय ज्ञानी को छठे गुणस्थान होने पर भी आहारक द्विक प्राप्त नहीं हो सकते, क्योंकि मन पर्याय ज्ञान के साथ आहारक योग का निषेध है, इसीलिए उनके कम से कम 7 प्राण नहीं हो सकते. छठे गुणस्थान में 7 प्राण मात्र आहारक द्विक की अपेक्षा ही होते हैं. रुजुमती आणि मन पर्याय की कितनी संज्ञा का अभाव हो सकता है. रुजुमती मन पर्याय ज्ञानीला किती संज्ञेचा अभाव होऊ शकतात. 7व्या गुणस्थानात आहारक संज्ञा जाऊ शकते, 9व्यामध्ये भय गेली, 8व्यामध्येच भय जाते. तसं 9व्यामध्ये अवैध भागामध्ये मैथून गेलं आणि 11व्या आणि 12वे गुणस्थान 11वे गुणस्थान मांडलेलं आहे. याचा अर्थ तो उपशम श्रेणी चढत असला पाहिजे. 11वें और 12वें गुणस्थान में परिग्रह संज्ञा का भी अभाव हो सकता है. म्हणजे सम्यक्त्व त्याला उपशमिक होणार नाही, पण क्षायिक सम्यक्त्व आणि उपशम श्रेणी असं कॉम्बिनेशन त्यांचं असू शकतं. आणि त्या क्षायिक होणार नाही का? प्रथमोपशमातून तो श्रेणी चढणार नाही है ना. प्रथमोपशम सम्यक्त्वातून तो श्रेणी चढत नाही, कारण प्रथमोपशम आणि मन पर्याय ज्ञानचा विरोध आहे. पण ज्या अर्थी तो 11व्या गुणस्थानात जातो हे म्हटलं, म्हणजे उपशम श्रेणीचा तो चढतोय. मग उपशम श्रेणी चढतोय तर क्षायिक सम्यक्त्व आणि उपशम श्रेणी असं कॉम्बिनेशन लावून 11वं गुणस्थान लावावं लागतंय. आणि 11 आणि 12 रुजुमती म्हणून रुजुमती आहे म्हणून तो खाली उतरेल असंही असेल. प्रतिपाती आहे असं. आपण स्तुती म्हणू. प्रश्न नंतर पाहू उद्याला. स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण जड कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. सर्वांना जय जिनेंद्र.